जय माता दी सेवा समिती परतवाड्याच्या वतीनं मा वैष्णवदेवी दर्शन भव्य यात्रा काढण्यात येत आहे। 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान असलेल्या या यात्रेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नागपूर, इटारसी, ग्वाल्हेर, दिल्ली मार्गे ही यात्रा होणार आहे। यात्रेकरूंना समितीनं सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत। नाश्ता, चहा, भोजन यांची सोय करण्यात आली आहे। नियम व अटीनुसार यात्रा पार पाडण्याचं आवाहन समितीनं केलं आहे। समिती सदस्य गजानन कोल्हे यांनी यात्रेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे। अग्रवाल यूथ क्लब द्वारा संचालित जय माता दी सेवा समिति परतवाड़ा द्वारा इस साल एक स्पेशल आरक्षित ट्रेन द्वारा वैष्णोदेवी माता यात्रा का आयोजन 29 अगस्त से लेकर 4 सितंबर तक किया गया है। इस यात्रा में पूरे जिले से सर्वसाधारण यात्रियों को उसके बजट में 4000 रुपये में खाना, रहना और यात्रा, इसका हमने मूल्य जो रखा है आरक्षण का, एक सीट का, वो 4000 रुपये हमने रखा है। यात्रा के दरमियान हम यात्रा दर्शन करके आने के बाद में आते हुए अमृतसर सूर्य मंदिर, इसके बाद में जलियांवाला बाग और भारत पाकिस्तान बॉर्डर, वाघा बॉर्डर, इसका भी दिखाकर लोगों को हम 4 तारीख को दोपहर तक अमरावती पहुंच जाएंगे। इस संदर्भ में जो यात्रियों को बुकिंग करना है, वो बुकिंग का जो कार्यालय है उसका उद्घाटन कल यानी 4 तारीख, ये उद्घाटन परतवाड़ा में जो कॉटन मार्केट यार्ड है उसमें दुकान नंबर 42 में कल इसका उद्घाटन किया जा रहा है। और जो भी जिले से यात्री इस दर्शन को जाना चाहते हैं, और इसमें हम आरक्षण केवल 1200 सीट का हम आरक्षण करने वाले हैं, इसलिए जो पहले आएगा उसको हम सीट आरक्षित कर देंगे। 1200 सीट हम इसमें आरक्षित करने वाले हैं। ट्रेन में साथ में खाने की, साथ में नाश्ते की सारी व्यवस्था जो है वो ट्रेन के अंदर रहेगी। और यहाँ के जिले के सर्वसामान्य यात्रियों को अच्छी व्यवस्था मिलनी चाहिए, सुरक्षित व्यवस्था होनी चाहिए, इसमें समिति प्रयत्नरत है। शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे। रस्त्यांवर, मुख्य चौकांमध्ये मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो। मोकाट जनावरांच्या सुळसुळाटाबद्दल सिटी न्यूजनं यापूर्वीही वृत्त प्रसारित केलं होतं। ही जनावरं पकडण्यासाठी स्वतंत्र पथक व गाडी आहे। हे पथक कार्यरत आहे का, हा प्रश्न शहरातील स्थिती पाहून उपस्थित होतो। कशासाठी, पोटासाठी म्हणत प्रत्येकजण आपापल्या परीनं कष्ट करतो, परंतु खेळण्या, बागडण्याच्या व शिकण्याच्या वयात जेव्हा बालकं काम करताना दिसतात तेव्हा खरोखरच वाईट वाटतं। आणि थोरा मोठ्यांच्या कार्यक्रमात हे घडतं तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं। टाउन हॉल येथे घेण्यात आलं। या संमेलनात लहानसा मुलगा पाणी देतो आहे। येथे आमदार, नगरसेवक, नेते, समाजसेवक सगळेच बसलेले आहेत। त्यांच्या डोळ्यांना हे दृश्य खुपले का नाही? एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलं। त्यामध्ये पाणी देण्यासाठी व अन्य जी हुजुरी करण्यासाठी एखादा माणूस ठेवता आला असता, त्याऐवजी लहानसा मुलगा पाणी देतो आहे। एकीकडे बालमजुरी हा समाजाला लागलेला कलंक आहे। मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा अशा घोषणा शासन प्रशासन देतं। बालमजुरी निर्मूलनासाठी पैसाही खर्च केला जातो, तेव्हा अशा वेळी बालमजुरांच्या बाबतीतली संवेदना कुठे हरवते? विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना नागपूरच्या वतीनं उपसंचालकांविरोधात आंदोलन छेडण्यात आलं। या आंदोलनात अमरावती कार्यालयाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत। उपसंचालकांनी पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार केला असून 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। हे निलंबन मागे घेऊन त्या कर्मचाऱ्यांची पूर्व पदावर नियुक्ती करावी व उपसंचालकांना निलंबित करावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा श्री आंबेराव उपसंचालक यांनी अमरावती विभागातल्या अमरावती, भातकुली, वणी आणि वाशिम येथील 6 कर्मचाऱ्यांना तडफातडफीने निलंबित केलं। यांनी ज्या उन्हाळ्यामध्ये बदल्या केलेल्या मे महिन्यातल्या बदल्यामध्ये पदोन्नत्यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि आंबेराव यांनी ज्यावेळेसपासून उपसंचालक पदाचा कार्यभार घेतला तेव्हापासून त्यांनी संपूर्ण विभागात भ्रष्टाचाराचा स्तोम माजविलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे दलाल त्यांनी निर्माण केलेले आहेत। अशा या भ्रष्टाचारी आंबेराव यांना निलंबित करावं ही संघटनेची प्रमुख मागणी असून ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे
त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना ज्या ठिकाणावरून निलंबित केलं त्याच ठिकाणी त्यांची पदस्थापना करावी अशा मागण्या घेऊन हे आजचं आंदोलन या ठिकाणी संघटनेने केलेलं आहे। या आंदोलनात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यामधून कर्मचारी सहभागी झालेले आहेत। जयस्तंभ चौकातील मोहन शूज स्टोअर्स येथे स्थानिक संस्था कराच्या पथकानं धाड घातली। या पथकाला दस्तऐवज तपासण्याचे अधिकार नुकतेच देण्यात आले आहेत। त्यानुसार दस्तऐवज तपासण्यात आले। दुकानदार व व्यापाऱ्यांना माल विकण्यात आला त्याचे बिल व दस्तऐवज सादर करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्यात आला। हे दस्तऐवज सादर न झाल्यास कारवाई होईल अशी नोटीस बजावण्यात आली। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब मुनीफ हकीम साहब यांनी शासकीय विश्राम भवनात पत्रकार परिषद घेतली। अल्पसंख्याकांच्या योजनांबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। जैन समाजामध्ये शहरी भागामध्ये मोठमोठे उद्योग करणारे लोक आहेत, परंतु जैन समाजाचाही गावामधला जो आहे रद्दीचं मोडतोडचं साहित्य खरेदी करणारं असं त्याच्या घराच्या पाठीमागचं पुढचा भाग दुकान आणि पाठीमागं राहायचं अशी त्याची परिस्थिती आहे। तर त्यांनाही आर्थिक जर पाठबळ मिळालं जसं अल्पसंख्याक सीख है, पारसी है, मुस्लिम है, क्रिश्चियन है, इनको सर्टिफिकेट क्या देना है, क्योंकि माइनॉरिटी स्टेटस आपको एजुकेशन इंस्टीट्यूट अगर खोलनी है, किसी संस्था है तो संस्था को अल्पसंख्यक दर्जा दिया जाता है। उसके लिए महाराष्ट्र शासन ने एक अधिकारी जो है वो प्रिंसिपल सेक्रेटरी बिठाया हुआ है। प्रिंसिपल सेक्रेटरी अगर इंडिविजुअल हर किसी को सर्टिफिकेट देने की कोशिश करे तो ये तो नामुमकिन सी बात है। सक्षम अधिकारी करके अगर दिया गया किसी को, जैसे कि अभी ओबीसी के सर्टिफिकेट के बारे में अगर उसमें कोई हेराफेरी हो गई तो भी मुश्किल है। तो बेहतर उसका रास्ता यही है कि जिसकी अपनी स्कूल लिविंग सर्टिफिकेट है, जात ये जो कास्ट की कॉलम में अपनी जात का उल्लेख है, उसको किसी भी किस्म की कोई और दस्तावेज देने की ज़रूरत नहीं है। अगर कोई अधिकारी मांग रहा है तो अल्पसंख्यक आयोग के पास वो लिखित शिकायत कर सकता है और उस अधिकारी को कार्रवाई करने के अधिकार महाराष्ट्र शासन ने अल्पसंख्यक आयोग को दिए है। अभी आयोग वैधानिक दर्जा और दीवानी न्यायालय के अधिकार प्राप्त है। तो मेरी अपील है लोगों से कि आपको कहीं पर भी अल्पसंख्यक दर्जा मांगने के लिए कोई भी अधिकारी अगर त्रस्त करता है तो आप लिखित शिकायत करें। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। व्यायाम हा जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे। त्यात योगासनं व प्राणायामानं शरीर निरोगी व सुदृढ बनतं। यासाठी माहेश्वरी महिला मंडळ अमरावतीच्या वतीनं 10 दिवसांचं योग व प्राणायाम शिबिर घेण्यात आलं। या शिबिराची सांगता झाली। यावेळी माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष राजेंद्र सोमाणी, नगरसेवक प्रवीण हरमकर तसंच माहेश्वरी पंचायत कार्यकारिणीचे पदाधिकारी, माहेश्वरी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या। माहेश्वरी भवन येथील या शिबिरात योगासनं व प्राणायामाविषयी प्रशिक्षण देण्यात आलं। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। खुलेआम सुरू आहे गुंडेगिरी, चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग, पीडित मुलीनं सिटी न्यूजला सांगितली आपबीती। मोहन शूज स्टोअरवर एलबीटीची धाड, 2 दिवसात दस्तऐवज न दिल्यास माल होणार जप्त। मुस्लिम समाजाचं संमेलन व सत्कार समारंभ, मराठी भाषा शिकण्याचं संमेलनात आवाहन, अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांनी दिली माहिती। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन, उपसंचालकांना निलंबित करण्याची मागणी आणि गॅस कंपनीतील कामगारांचं काम बंद आंदोलन, कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत घेण्याची मागणी। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज। नमस्कार। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है,
क्या कहता है